अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्याजिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायकां श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधकाः पञ्चैते परमेष्टिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठकाः साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम्। सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनपत्युक्तोपवर्गप्रदः धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि कुर्वन्तु ते मङ्गलम्। नाभेयादिजिनाधिपास्त्रिभुवन ख्याता चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाल्ये प्रथितास्त्रिषष्टिपुरुषाः कुर्वन्तु ते मङ्गलम्। ये सर्वौषधरुद्धयसुतपसो वृद्धिङ्गता पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला इष्टाविधाश्चारणः पञ्चज्ञानधराश्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वराः सप्तैते सकलार्चिता गणभृत कुर्वन्तु ते मङ्गलम्। कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम्। काय अर्थ सांगितलं तिनीचं? हे सगळे रुद्धिधारी मुनी तुझं मंगल करोत किंवा माझं मंगल करोत किंवा आपल्या सर्वांचं मंगल करोत, म्हणजे माझ्या पापाचा नाश करोत आणि पुण्याची प्राप्ती करून देवोत, अशी भावना आहे त्याच्यामध्ये. तर 5व्या श्लोकामध्ये आपण काय बघत होतो की जे सर्व रुद्धींनी संपन्न असे मुनिराज आहेत त्यांचं स्मरण केलं होतं याच्यामध्ये. कुठल्या कुठल्या 8 रुद्धी म्हणा किंवा 64 रुद्धी. तर त्या 64 रुद्धीमध्ये पहिली बुद्धिरुद्धी आहे आणि त्यात पण उत्कृष्ट भेद कुठला चालला होता आपला, केवल ज्ञान वृद्धी. मग केवल ज्ञानाविषयी काय माहिती असं विचारलं होतं तुम्हाला. केवल ज्ञान वृद्धी आहे ही एक, आणि ती ज्याला प्राप्त झाली त्याला सांगितलं त्याची विशेषता अशी असते की त्याच्या समागमामध्ये जाणाऱ्या सर्व अन्य जीवांचे परिणामसुद्धा परिवर्तित होतात, म्हणजे विशुद्धीला प्राप्त होतात किंवा रागद्वेषाचा नाश होतो किंवा समभावाची प्राप्ती होते जे कोणी जवळ येतात असे ते जीव. म्हणजे त्या केवलज्ञानी जीवाच्या परिणामांचं महात्म्य आहे ते, की जवळ येणाऱ्या जीवांचे परिणाम रागीद्वेषी नसतात. म्हणजे हे सगळं बघितलं होतं आपण, त्याच्यामध्ये थोडंसं विशेष वाचलेलं.
एक बघू. केवळ ज्ञान म्हणजे काय आहे? तर केवळ ज्ञान म्हणजे केवळ भोग. ज्ञान म्हणजे काय आहे? भोग आहे. मग तरी त्याच्यासाठी खुलासा करून सांगितलं की केवळ ज्ञानामध्ये फक्त भोग आहेत. केवळ ज्ञान म्हणले ना, तर त्या केवळ ज्ञानामध्ये अन्य कुठल्या क्रिया नाही राहिल्या, फक्त भोग आहे. सुखाचा आनंदाचा भोग घेत आहेत त्याला केवळ ज्ञान म्हणलं. तर सांगता येतं की जेथे फक्त भोग असतात ते केवळ ज्ञान असते. जसे इथे एखाद्या वस्तूच्या भोगाने आनंद येतो वाटते. जसं तुम्ही कुठलं एखादं चीज खाताय किंवा एखाद्या ठिकाणी गेला तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की तिथं मला खूप आनंद येतो. तर तेव्हा त्याचा भोग, ज्याच्याने मला आनंद मिळणार आहे अशा त्या वस्तूचा भोग तुम्हाला निरंतर घ्यावा वाटतो किंवा अखंड घ्यावा वाटतो. पण छद्मस्त जीवांना सांगितलं की जे कुठले भोगाचा स्वाद घेणार तर ते नियमाने क्रमानेच असतं आणि त्याच्यामध्ये खंड असतं. पाची इंद्रियांचा भोग तुम्ही एका समयाला घेऊ शकत नाही. तर त्यात सांगतात काय की इथे एखाद्या वस्तूच्या भोगाने आनंद येतो असे वाटते, तेव्हा छद्मस्त जीव त्याचा भोग निरंतर भोगू शकत नाही, क्रमानेच भोगतो. पण केवळ ज्ञान झाल्यावर सर्व इंद्रियांचा युगपत व निरंतर भोग घेऊ शकतो. म्हणजे त्याची काय म्हणायचं ॲबिलिटी सांगायला, ते कॅपॅसिटी अशी तयार झाली की सगळ्या इंद्रियांचा व्यापार एकत्र करू शकतात ते, पण करत नाही. पाची इंद्रियांचा भोग एका समयात घेऊ शकतात, निरंतर घेऊ शकतात, पण घेत नाहीत. अज्ञानी जीव असं मानतो की जिथं भोग आहे तिथं सुख आहे. काय वाक्य सांगा? कोण? तो अज्ञानी. मी नाही तो. जिथं भोग आहे तिथं सुख आहे असं मानतो. जसं की तुम्ही टी व्ही बघायला बसला, एखादं सिरियल आहे आणि ते बघत असताना तुम्हाला आनंद वाटतो का बरं? ते सिरियल नाही बघितलं की किती दुःखी होता, किंवा काहीतरी त्यावेळेस लाईट गेली, पाहुणे आले, असं तर अनेक काय कारणं असतात. मग जिथं भोग आहे तिथं सुख आहे असं मानतो, म्हणून धर्म करताना सुद्धा भोगाचीच इच्छा करतो आणि त्या भोगातून सुख इच्छितो. काय कळतंय का मी काय सांगायला लागले? रिपीट करा, कोणाला कळलं काय सांगितले मी? साधना बोल, काय सांगितले? जेव्हा धर्म करतो आपण तिथं सुख तर इच्छिता तुम्ही, पण बहिरंगातल्या भोगातून सुखाची इच्छा करता. म्हणजे काय करता सांगा बघू? व्रत केलंय, समजा आज उपवास केलाय तुम्ही, तुम्हाला इच्छा काय असते? त्याच्यातून पण तुम्हाला आनंद भोगायची कशी इच्छा असते? जसं तुम्ही पूजा करायला बसलाय, 2 तास तुमची पूजा चालली आहे, कोण तुमच्याजवळ आलंच नाही आणि तुम्हाला कोण विचारलंच नाही एवढं छान तुम्ही करताय किंवा किती उपवास झाले, एवढे उपवास झाले तुमचे, असं कोण काय तुम्हाला विचारलं नाही आणि सांगितलं नाही आणि काय तुमचं काय कौतुक केलं नाही, काय नाही. सांगा किती उपवास चांगला होतो? किंवा खूप त्रास झाला दिवसभरात त्या उपवासाच्या दिवशी आणि दिवसभरात कोणी तुमची चौकशीच केली नाही, सगळे आपलं मस्त किचनमध्ये बसून एकावर एक डिश करून खायला लागले. सांगा तुमचा उपवास कसा झाला? मग ज्याचं तिथं विकल्प अडले ना, तर त्याला सांगितलं नियमाने दुःख आहे. मग उपवास केला कशासाठी आपण? दुसऱ्यांनी मला छान म्हणावं म्हणून केला, किंवा कोणीतरी येऊन माझी सेवा करावी म्हणून केला, त्यातून पण मला काहीतरी लोकेशना व्हावी, माझी प्रसिद्धी व्हावी म्हणून केला. हे सगळे जर गोष्टी मागं असतील ना त्याच्या, तर तुम्ही केलेलं व्रत संयमाला व्हॅल्यू नाही. मग जिथं म्हणून सांगितलं त्यांनी की अज्ञानी जीव जिथं भोग आहे तिथं सुख मानतो आणि जेव्हा त्या भोगापासून तोडलं की त्याला दुःख मानतो. धर्म आहे तो भोगापासून तोडणारा अशी मान्यता आहे त्याची, म्हणून तो धर्मालाच तोडतो. काय वाक्य सांगा?
जो कोणी धर्माची रुची नसणारा पण देखादेखी धर्म करणारा असेल किंवा काहीतरी मागं उद्देश ठेवून धर्म करणारा असेल, अपेक्षा करतोय काहीतरी धर्माची, असा तो जीव धर्म करताना असं मानतो की हा धर्म मला सगळ्या भोगापासून तोडणारा आहे, तर मला हे नको. जबरदस्ती करणारा असेल तो, जसं कोणाला तरी जबरदस्ती घेऊन आलं मंदिरात, प्रवचनला बस म्हणलं, त्यावेळेस तिथं त्याचे भोग तुटलेले असतात. कुठेतरी फिरायला जायचं असतं किंवा काहीतरी असतात त्यांचे काय ठरलेले ॲक्टिव्हिटीज, आणि मग त्याच्यापासून तोडलं असं ज्याला वाटतं ना, त्याला इथं ऐकून सुद्धा पापाचाच बंद होतो, पुण्याचा बंद होत नाही. कारण परिणामात काय चालू आहे, कुठून बसलो, अडकलो, इथं का मला बसावं लागलं. म्हणजे ज्यांनी धर्माला दुःखाची गोष्ट मानली त्याला कधीही परिभाषाच कळणार नाही धर्माची काय आहे ती. म्हणून सांगितलं की धर्म करतानाही भोगाचाच विचार असतो कोणाला, अज्ञानी जीवाला. केवल ज्ञानी 3 काळातले सगळे TV प्रोग्राम एका वेळेस बघू शकतात. काय म्हणले, सगळ्या 3 काळातले सगळे डिश एका वेळी खाऊ शकतात. तुम्हाला ते सिरियलच्या पुढं काय पुढं काय पुढं काय अशी धारा असती ना, ते पण दिसतंय आता सगळं तुम्हाला नेटवर, पण उद्याचं नाही दिसत ना, आधीचं सगळं दिसतंय. मग तसं 3 काळात त्या सिरियलमध्ये किंवा त्या मॅचमध्ये त्याचा रिझल्ट काय होणार आहे, सुरू व्हायच्या आधी सगळं माहीत आहे. सिरियल तुम्हाला सुरू व्हायच्या आधी त्या सिरियलचं एंड कधी होणार आहे, काय होणार आहे, सगळं केवळ ज्ञानात युगपत दिसलंय. मग तिथं त्यांना किती इच्छा बघायची, जाणायची, म्हणजे उपयोगच नाही ना तिकडं, सगळं येऊन झळकायला लागलंय. पण मग ते सांगता येतं ऐका. केवल ज्ञानी 3 काळातले सगळे TV प्रोग्राम एकदम भोगत असतात, भोगता येतात, असे भोगी जीवाला सांगतात. म्हणजे काय म्हणलं, केवल ज्ञानाची महिमा सांगण्यासाठी म्हणून विरसागर महाराजांनी असं एक उदाहरण दिलं होतं तिथं, की त्याला धर्माची रुची व्हावी हा भाव होता, की तुला काय करायचं आहे, TV प्रोग्राम बघायचं आहे, आवडतं आहे ना, तर त्यासाठी सांगितलं त्याला की जेव्हा तुला केवल ज्ञान होणार ना, सगळं तू एका वेळेस बघू शकतोस. कशाला मग असलं रोज त्याच्या मागं लागायचं, कधी ते मिळणार, कधी दिसणार, काय होणार काय होणार, कशाला नादी लागतोस, असं महाराजांची भाषा बरं का समजवायची. मग सांगितलं तिथं त्यांनी की सगळ्या डिश एका वेळी खाऊ शकतात, भोगण्याची शक्ती अशी प्रगट होती तिथं. मग कशाला तू तसले तुच्छ इच्छा करतोयस, मला हे मिळावं, ते मिळावं, भरपूर मिळावं, ह्यांनी द्यावं, त्यांनी द्यावं वगैरे. जर त्याचे हे विचार, म्हणजे त्याला जर हे कन्सेप्ट कळली की काय आहे नक्की केवल ज्ञान, तर त्याची महिमा सहज जागृत होईल आणि मग तो जीव धर्माकडे उन्मुख होईल. त्याला त्या केवल ज्ञानाबद्दल सहजतेने महिमा येईल. म्हणून आपण इंद्रियातून भोगायला जातो किंवा इंद्रियाची इच्छा करतो, त्यामुळं अजून क्षयक्षमज्ञानीच आहोत. क्षयिक ज्ञानी असणारा जीव इंद्रियांचा वापर करत नाही, इंद्रियातून व्यापार करत नाही. केवली भगवान कशातून बघतात, तुमच्याकडं डोळे उघडून बघतात, कानाने ऐकतात, शब्द कसं ऐकतात. तिथं जेव्हा समोर शरणामध्ये बसलेत केवली भगवान, तर त्यांच्या समोर सगळी 12 सभातले जीव आहेत. त्यावेळेस तिथं त्यांचं असं तर कॉन्व्हर्सेशन नाहीच आहे आपल्यासारखं प्रश्नोत्तर रूपाने, किंवा कोणाकडे डोळे उघडून सुद्धा बघत नाहीत की आपल्या घरातले इथे लोक बसलेत पूर्वाश्रमीचे, किंवा कुठला येऊन दुःखी कष्टी जीव बसलाय, किंवा कोणी येऊन 2 शत्रू एकमेकांना भांडत येऊन बसलेले आहेत. काय म्हणून बघतात केवली भगवान, तर तिथं त्यांची दृष्टी अशी त्या नजरेने पाहण्याची आवश्यकताच नाही, जसं तुम्हाला डोळ्याशिवाय दिसत नाही. तर तिथं त्यांना सांगितलं ज्ञान नेत्रांनी सगळं एका वेळी दिसतंय, जाणलं जातंय, सगळं तुमचं इत्थंभूत इतिहास समजतंय, अशी ती केवल ज्ञानाची शक्ती आहे. मग तिथं आज काय विचारालं असं की, म्हणजे काल एकांनी विचारलं की प्रक्षाळ करतात ते, म्हणजे नवरा बायको 2 जण आहेत आणि त्यांच्यामध्ये एक जण म्हणजे तो नवरा आहे तो जास्त डिवोटेड आहे जरा धर्माचा, आत्ता रुची लागली आहे त्यामुळे स्वाध्याय करणं जरा असं त्यात रमलेला असतो तो, आणि सकाळी जाऊन प्रक्षाळ करतो, पूजन करतो.
तर त्यावेळेस त्या नवरा बायकोनी विचारलं मला की म्हणले सकाळी लवकर प्रक्षाळ करायला जायचं असतंय, मग म्हणले ब्रश न करता गेलं तर चालतंय का? मग म्हटलं सूर्योदयाच्या आधी तुम्ही घेत नसला तर नाही करायचं, चालतंय, असं काय कंपल्शन नाही आहे की तुम्हाला करायलाच पाहिजे असं. तर त्यांनी मला प्रश्न विचारला, नाही खरकट्यासाठी असं नाही, तर म्हणले इतर वेळेस म्हणजे अब्रह्मसेवन केलं असेल, मग ते तसंच कसं जायचं देवासमोर? मग त्यावेळेस तोंड धुवून जायचं का नाही जायचं? मग त्यांनी असं ते सांगितल्यावर जरा डोक्यात विकल्प झाले की म्हणलं आचार्यांनी सांगितलंय की भोगाच्या इंद्रियाशिवाय इतर जेव्हा इंद्रियांनी तुम्ही काम सेवन करता ती गृद्धता आहे, आणि मग अशा गृद्धतेचं फळ तुम्हाला धर्माची प्राप्ती होत नसतं. आणि मग हे असं विचार आल्यावर जर असं डिस्टर्ब झालं की असं का बरं करतो जीव. आणि मग तिथं लगेच देवाची पूजा करत असताना विकल्प आला. त्यावेळेस असं विचार आलं की म्हटलं भगवंतांना केवलींना तर सगळं ज्ञात आहे, म्हणजे मला नुसतं विचार आलं तर मी डिस्टर्ब झाले, त्यांना तर सगळं दिसतंय, आणि मग तरीसुद्धा कसं ते स्थिर राहू शकतात, कसं ते त्यांच्यामध्ये का अशी चंचलता नाही होत? कारण त्यांना तर सगळं लाईव्ह तुमचं सगळे पाप म्हणा, सगळे भोग म्हणा, सगळं दिसतंय. आपल्याला नुसतं विचार केला तर आपण काहीतरी चंचलता होती आपल्याला किंवा डिस्टर्ब होतोय आपण असं. तर तिथं म्हटलं की केवलींच्या ज्ञानामध्ये सगळं झळकत असताना सुद्धा अशी ती स्थिर मुद्रा कसं काय राहू शकतात ते असं. ते आज भगवंतांकडे बघितल्यावर मला एक विचार असा आला की ते कसं स्थिर राहू शकतात? तर ते त्या सगळ्या गोष्टींना फक्त ज्ञेय म्हणून जाणतात, म्हणून त्यांच्यात ती स्थिरता आहे. आणि आपण त्याला मागं काहीतरी जोडायला जातो, हे असं का तसं का, असं नको, अरे रे हो नाही असं. आणि त्यामुळं मग आपल्या ज्ञानामध्ये असे इष्टानिष्ट परिणाम होत राहतात. पण केवलींना असे भाव होत नाहीत. का बरं? तर त्यांचं ते तुमच्याकडं बघतायत पण बघतच नाही आहेत, ते सगळं जाणतायत पण काहीच जाणत नाही आहेत, ते सगळं ऐकतायत, सगळ्याला भोगतायत म्हणा, पण कशाचाही स्वाद घेत नाहीत. असे ते महातपस्वी आहेत. आणि मग अशा पदाची प्राप्ती कधी होते? जेव्हा सांगितलं तुम्ही आत्ता संसारी दशेत असताना, सगळ्या भोगामध्ये असताना तुम्ही जेव्हा विरक्तीने राहताय. आता हे एकच उदाहरण सांगितले मी कामसेवनाविषयी, पण तुम्ही इतर वेळेस मोही होता, एखाद्या विषयी खूप अनुराग असतो, एखाद्या विषयी खूप द्वेष असतो. असे जीव तुमच्या समोर आल्यावर तुम्ही काय परिणाम करता हो? किती ते चंचलता असते परिणामामध्ये. मग एका पंडितांचं उदाहरण ऐकलं होतं, असं त्यांनी सांगितलेलं की समजा तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये किंवा काय तुमच्या फंक्शनमध्ये गेला कुठं, आणि तिथं म्हणले तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्या समोरून यायला लागलाय. त्यावेळेस तुम्हाला खूप आनंद झाला की अरे वा आज भेटला, किती दिवसांनी यायला लागला. आणि नेमकं दिसलं काय की तो ज्याच्याबरोबर गळ्यात हात घालून यायला लागलाय तो तुमचा बेस्ट एनिमी आहे, वैरी आहे. आता सांगा तुमची रिॲक्शन काय असणार? तुम्ही एका ठिकाणी बसलाय आणि तुमच्या साईडला ते दोघं जण पण असे यायला लागलेत एकत्र. आता तुमचे परिणाम कसे होत आहेत? म्हणजे त्यांनी चांगलं घटवलं होतं, मला नाही एवढं चांगलं घटवता येते, पण त्यांनी सांगण्याचा भाव असं होतं की तुम्हाला लगेच तिथं असे भाव होतात की ते मित्र बघितल्यावर किती मस्त आपल्याला भेटला, किती दिवसांनी भेटला, आनंद झाला. आणि तोच तो शत्रू भेटला की हा का आला इथं, हा का आला इथं, याला भेटावं लागणार, हे आता मला फेस करणार आणि त्याशी मला बोलावं लागणार, किंवा नको मला त्याशी भेटायचं नाही, काहीतरी असे परिणाम. आणि मग नंतर तोच मित्र शत्रू व्हायला लागला, ह्याच्याबरोबर हा आलाय, म्हणजे कसं, म्हणजे लगेच परिणाम बदलतात बघा की. मग तिथं त्यांनी विचारलं की तुम्ही जेव्हा आता संसारात आहात किंवा अशा सगळ्या संयोगात आहात, त्यावेळेस एखाद्याकडं बघून अशी मित्रतेचा भाव आणि दुसऱ्याकडं बघून असा शत्रुतेचा भाव करताय. मग जेव्हा केवळ ज्ञान होणार त्यावेळेस सांगितले सगळे जीव तुम्हाला युगपत ज्ञानात दिसायला लागले, त्यावेळेस काय भाव करणार हो तुम्ही? हा इष्ट, हा अनिष्ट, हा मित्र, हा शत्रू, कुठले भाव राहणार आहेत तिथं? असे कुठलेही भाव नाहीत. आणि ज्याला हे भाव राहिले तो केवळ ज्ञानी होत नाही. मग असं सगळं त्यांनी अनेक सगळ्या इंद्रियांची उदाहरणं देऊन सांगितली की तुम्हाला एखादी टेस्ट आवडतीये आणि तो तुम्ही स्वाद घेताय,
आणि तेच दुसरी कसली तरी टेस्ट आवडत नाही आहे, कारल्याची भाजीची वगैरे, किंवा काय कडू, कुठलं एखाद्याला गोड आवडत नाही, एखाद्याला तिखट आवडत नाही असं. मग तुम्हाला आवडणारा गोड स्वाद आला तर तुम्ही आनंदी, आणि तेच नको ती डिश ताटात असल्यावर त्याचा स्वाद घेताना दुःखी. म्हणजे रसनी तुम्हाला दुःखी केलं का सुखी केलं? मग त्यांनी एक प्रश्न घेतलाय बरं का, हे लक्षात ठेवा, मी हे जरा असं पुढं घटवून सांगते. मग तो जो रस मी चाखला त्याच्याने मी आनंदी झालो, आणि हे का तिखट दिलं मला असं म्हणलं की दुःखी झालो. मग तिथं जेव्हा केवळ ज्ञान होतंय त्यावेळी सगळ्या रसाचा युगपत स्वाद चालू आहे, घेऊ शकता तुम्ही. तिथं असं काय तुम्हाला ती चीज उचलून टेस्ट करायला पाहिजे मगच स्वाद येतो असं नाही आहे. तिथं तर सगळ्या इंद्रियांच्या सगळ्या विषयांना युगपत भोग चालू आहे. म्हणजे अशी शक्ती प्रकट झाली आहे. पण तिथं कुठल्या रसाविषयी आसक्ती नाही किंवा द्वेष नाही. मग त्यांनी प्रश्न विचारला तिथं की एखाद्या पदार्थामध्ये रसगुण आहे हे जाणतोय आणि तो रस गोड आहे, याचा निर्णय ज्ञान करते, बरोबर. कोणाचं पण असू देत, ते छद्मस्ताचं असू दे किंवा केवलींचं असू दे, रसाचा निर्णय हा गोड आहे ह्याचा निर्णय ज्ञान करते. तेव्हा रसगुण कोणाचा? पुद्गलाचा. आणि त्याचा स्वाद कोण घ्यायलाय? जीव. मग ज्ञानात रस आहे का असं त्यांनी प्रश्न विचारलाय. काय प्रश्न सांगा? मग रस नाही आणि रसात ज्ञान नाही, मग कोण कोणाला टेस्ट करते? मनीषाताई सांगा. रसगुण हा पुद्गलाचा आहे आणि ज्ञानगुण जीवाचा आहे. रसामध्ये ज्ञान नाही, ज्ञानामध्ये रस नाही, तर कोण कोणाचा स्वाद घेते? कोण सांगते कोणाला येते? कोण रस चाखते त्याला येते? कोण सांगते सांगा? पुद्गलाचा स्वाद कसं घेणार? पुद्गलाला कळतं का? पुद्गलामध्ये ज्ञान नाही आहे, जड आहे पुद्गल. मग कसं काय? काय खाता बघा, रोज खाता का नाही खात? टेस्ट करता का नाही खात असताना? स्फूर्ती काकी सांगा. तर त्याला उत्तर असं दिलं की रस हा गुण पुद्गलाचा आहे, गोड ही त्याची पर्याय आहे. पण जर त्या गोड या पर्यायाला ज्ञान जाणणार नाही तर त्याचा निर्णय कोण केलाय? हे गोड आहे हे सांगितलंय कोण? रसगुण तर सांगत नाही. मग हे ज्ञानाने केलेलंच कार्य आहे की त्याला जाणणे. मग त्याला जाणलंय, फक्त भोगण्याचं बात राहिली बाजूला. रसाला भोगू शकत नाही आहे, फक्त जाणतोय, आणि मग त्याच्यातून सुख येते. ही ज्ञानाची केलेली कार्य आहेत, त्या रसाने केलेलं कार्य नाही आहे. काय कळलं? की जर त्या गोड रसाला ज्ञान जाणणार नाही तर त्याचा निर्णय कोण करणार? कोण केला? की 2 रस आहेत, 5 रस आहेत. कुठले? गोड, आंबट, तिखट, खारट आणि कडू वगैरे असे. तर हे 5 रस आहेत हे ज्ञानानेच सांगितलंय. मग हे 5 रस तुम्ही एका वेळीच नाही अनुभवू शकत, एका वेळी त्याचा भोग घेऊ शकत नाही, कारण तुम्ही छद्मस्त आहात, क्षयोक्षम ज्ञानी आहात. ह्याला जाणताना क्रमिकच जाणणार. पण सांगितलं केवळ ज्ञानामध्ये हे 5ही रस युगपत जाणले जातात. आता हे एक रसनेंद्रियाविषयी सांगितलं मी. तसं सांगितलं घ्राणेंद्रियाविषयी, चक्षुंद्रियाविषयी, कर्णेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, सगळ्याचे विषय युगपत जाणले जातात. असं ते केवळ ज्ञान असतं. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी 2 प्रकारचं गोड घटवलं होतं, की एक ज्ञान गोड आणि एक प्रमेय गोड, म्हणजे विषय गोड. जसं कधी ऐकलं असेल तर माहिती असेल की 3 टाईप्स घटवतात: शब्दनय, अर्थनय आणि ज्ञाननय. या तिन्हीच्या अपेक्षेने वस्तूचं कथन केलं जातं. पंचास्तिका आदी ग्रंथांमध्ये त्यांनी सांगितलंय. थोडंसं आपल्याला काहीतरी त्यातलं तत्त्व समजावं म्हणून हे त्याच्यामध्ये घटवू आपण. जसं एखादं तुम्ही आता रस म्हटलं की गोड,
शब्द गोड, ज्ञान गोड आणि अर्थ गोड. अर्थ म्हणजे पदार्थ. मग कोणाचा तुम्ही भोग घेता सांगा? शब्द गोड, अर्थ गोड की ज्ञान गोड? कोणाचा स्वाद घेता? ज्ञान रसाचा. ज्ञान गोड जो आहे ना, तर त्याचा तुम्ही स्वाद घेता, त्याला भोगता. या शब्द गोडाला तुम्ही भोगू शकत नाही, किंवा शब्द गोडमध्ये रस नाही आहे, किंवा दुसरं अर्थगोडामध्ये सुद्धा म्हणजे तो पदार्थ जो गोड आहे ना, त्याच्यात सुद्धा रस जाणू शकत नाही. म्हणजे रस त्यात आहे हे ज्ञानाने निर्णय केल्यावर समजलं. म्हणून जिथं ज्ञान रसाचा अनुभव केला तिथंच त्याला तो स्वाद कळणार आहे, अन्यथा नाही. तसे ज्याला ज्ञानात घेतले त्याचा भोग घेतला जातो. वास्तविक जाणणे हेच भोगाचे लक्षण आहे. काय म्हणले? मग तुम्ही ज्याला जाणताय ना, त्या वस्तूचा भोग घेतला असं म्हटलं जातं. जसं तुम्ही आता इथं बसलाय, थंडी वाजारी म्हणल्यावर कोणाचा भोग घेतला? कोणाचं ज्ञान झालं? थंड म्हणजे या स्पर्शाचं ज्ञान झालं तर त्याचा भोग घेतला. किंवा उष्ण गरमी व्हायला लागली आहे म्हटल्यावर त्या स्पर्शाच्या विषयाचा भोग घेतला असं म्हटलं जातं. ज्या विषयाला तुम्ही ज्ञानाने जाणताय त्याचा अनुभव घेतला, त्याचा भोग घेतला असं म्हणलं जातं. म्हणूनच सांगितलं ज्ञान इज इक्वल टू भोग. काय सांगितले? हां, किंवा केवळ ज्ञान इज इक्वल टू केवळ भोग असं सांगितलं. म्हणजे ते नियमाने फक्त भोगायचं काम करतात, दुसरं इतर काही काम करत नाहीत, असं ते केवळ ज्ञान आहे. मग त्या केवळ ज्ञानाचं स्वरूप कसं आहे? सुखरूप आहे. ते केवळ ज्ञान नियमाने सुखाची प्राप्ती करून देतं आणि मग अन्य कुठला पुरुषार्थ करायची गरज नाही. जेव्हा ते सुख प्राप्त झालं तर सर्व इंद्रियांच्या, सर्व काय म्हणायचं, विषयांच्या अतीत गेलाय तो जीव. त्यामुळे तिथं अन्य कुठली आकांक्षा सुद्धा राहत नाही. संसारात जे जे काही आपल्याला इष्ट आहे ते आपल्याला क्रमाने प्राप्त होते. केवळ ज्ञान प्राप्त झाल्यावर सर्व भोगाची युगपत प्राप्ती होते. केवळ ज्ञानरूप जे कार्य आहे ते ज्ञानाचे परिणमन आहे, ते सुखरूप आहे. त्या सुखप्राप्तीसाठी भिन्न पुरुषार्थ करायची गरज नाही. काय सांगितलं? हां, म्हणजे तुम्ही काय म्हणताय, कर्मक्षय झाल्यावर केवळ ज्ञान होतं. कुठलं कर्मक्षय झाल्यावर? ज्ञानावरणाचा क्षय झाल्यावर केवळ ज्ञान होतं. म्हणून मी ज्ञानावरणाचा क्षय करतो, माझ्या दुःखाचा क्षय करतो, घाती कर्मांचा क्षय करतो, मग मला केवळ ज्ञान होईल. तर तुम्हाला दुसरा पुरुषार्थ करायची गरज नाही. तुम्ही तिकडं त्याला क्षय करायला जाऊ नका. तुम्ही जेव्हा याला जाणताय ना, याचा आनंद भोगताय, तर कर्मांचा क्षय होत जाणार आहे, दुःखाचा नाश होत जाणार आहे, सुखाची प्राप्ती होणारच आहे त्याच्यातून. त्याच्यासाठी अजून वेगळा काही पुरुषार्थ करायची आवश्यकता नाही. पण आपण आपलं ज्ञान कसं वाया घालवतोय? अन्य विषयाला जाणण्यात किंवा अन्य विषयाचा भोग घेण्यात. तर त्यासाठी एक उदाहरण सांगितलं होतं की एक डॉक्टर होते आणि त्यांनी एक पाटी लिहून ठेवली होती बाहेर. म्हणजे मला थोडं थोडं आठवतंय, नीट आठवत नाही आहे ते. तर त्यांनी ती पाटीवर लिहिलं होतं की इथं इलाज करायचे 100 रुपये, आणि जर ते इलाज तुम्हाला काय फळ दिलं नाही किंवा तुम्हाला त्याचं काय फायदा नाही झालं तर 1000 रुपये रिटर्न. म्हणजे एक आठवडाभर जर त्या औषधाचा गुण नाही आला तर तुम्हाला 1000 रुपये रिटर्न देणार, असं त्यांनी लिहिलं होतं. किती गर्दी असणार सांगा हॉस्पिटलला, त्या दवाखान्याला. तर असंच ते एक बोर्ड वाचून एक मनुष्य तिथे गेला आणि म्हटला त्याच्याकडनं पैसे काढायला चांगलं चान्स आहे. म्हटला त्यांनी काय पण दिलं तरी सुद्धा मी सांगणार की मला बरं वाटतच नाही आहे, त्यामुळं काय कळणार आहे त्याला. त्यामुळे मी 100 रुपये देऊन त्याच्याकडं औषध तर घेणार, त्याची ट्रीटमेंट घेणार, पण त्यांनी बरं झालं हे दाखवणारच नाही मी त्याला, म्हणजे मला 1000 रुपये मिळणार. मग आता या विचाराने तो पहिल्यांदा गेला. म्हणजे काय म्हणायचं, पेशंट जर शेर असेल ना तर डॉक्टर 125 असतात. हां,
मग त्यावेळेस तो पहिल्यांदा गेला आणि दवाखान्यामध्ये त्यांनी म्हणलं की माझं नाकाची शक्ती कमी झाली, मला स्मेलच कळत नाही म्हणला. मग काय करू मी? मग त्यावेळेस त्या डॉक्टरांनी म्हणलं ठीक आहे, ह्याचं काय लई घाबरण्यासारखं नाही आहे, मी तुम्हाला औषध देतो, बघा म्हणला बरं वाटतंय. मग त्यांनी ठरवून आला होता की जे काय पण दाखवणार तर ते आपल्याला माहीतच नाही म्हणायचं. आणि त्यांनी नर्सला बोलवलं आणि सांगितलं की त्या 22 नंबरच्या बाटलीमधलं काय ते रॉकेल घेऊन ये म्हणून. मग तिने आणलं रॉकेल आणि ते बाटली त्याच्यासमोर ठेवली आणि म्हटलं याला स्मेल कर. तर त्यांनी ते स्मेल केल्यावर आणि त्याचं तोंड फिरवलं आणि त्यांनी सांगितलं हे रॉकेल नाही, हे पेट्रोल आहे. काय झालं? म्हणला दे 100 रुपये. ट्रीटमेंट झाली ना त्याची. म्हणजे काय वास येत नाही असं तो म्हणला होता ना, आणि तो स्वतः सांगतोय की रॉकेल नाही आहे, पेट्रोल आहे. म्हणला तुझं नाक चांगलं झालं, दे पैसे म्हणला. मग तो ठीक आहे म्हणला, आज पैसे दिला. दुसऱ्या दिवशी परत आला. म्हणला आज त्याला मी नक्की हरवणारच आणि त्याच्याकडनं पैसे घेऊन जाणार. आणि तो बसला डॉक्टर समोर आणि म्हटला, आता डॉक्टर शाणा झाला होता की हे आपल्यापेक्षा शाणा आहे म्हणून काहीतरी आपली परीक्षा घ्यायला आलाय. मग त्या दिवशी आल्यावर तो म्हटला की मला काय टेस्टच कळेन असं झालंय, जिभेची शक्ती कमी झाली आहे, तर मला काहीतरी औषध द्या. मग डॉक्टरनी परत त्या नर्सला बोलवलं आणि सांगितलं असं असं त्या बाटलीतलं औषध घेऊन ये. मग ती घेऊन आली आणि आल्यावर ते कलर्ड होतं असं औषध आणि ते दिलं त्याला आणि म्हणलं की हे गोड पाणी आहे, तू नुसतं टेस्ट लाव त्याला, ते लगेच तुझं रोग बरं होईल बघ. मग त्यांनी ते घेतलं आणि जिभेला लावलं तर ते होतं शई होती, शई. आणि थुकू लागला तो आणि ओरडला की असलं काय दिलंय, गोड आहे का हे? काय झालं? 100 रुपये द्या. म्हणजे टेस्ट कळली का नाही? झालं तुमचा इलाज झालं म्हणला. मग आज पण त्याला फार राग आला. म्हणला याला आता चांगलंच धडा शिकवायला पाहिजे या डॉक्टरला. कसं कसं ज्ञानाचा वापर करतोय माणूस हे सांगायचं मला त्यातून. आणि तिसऱ्या दिवशी गेला आणि जाऊन बसला परत. म्हणजे असं तिसऱ्या दिवशी लगेच नाही, कारण ते डॉक्टर म्हणायचा जा हाकलून दे त्याला, असलं करताय म्हणला. मग लय दिवसांनी असंच मागं पुढं असताना एक दिवस गेला आणि म्हणला की डॉक्टर मला काही लक्षातच राहीना म्हणला आजकाल, म्हणजे मेमरी लॉस व्हायला लागली आहे, तर मला काहीतरी स्मरणशक्तीचं औषध द्या. मग त्यांनी सगळं त्याला, आता डॉक्टरला शाणा झाला होता ना डॉक्टर, याला कळलं होतं की ह्याला ह्याच्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे. मग त्यांनी बोलवलं कोणाला, त्या नर्सला, आणि सांगितलं जा त्या 22 नंबरच्या बाटलीतलं ते औषध आहे ते घेऊन येते, जे स्मरणशक्तीला चांगलं आहे. आता तिने आणलं आणि ते पाजवायला लागल्यावर त्याला माहित होतं ना 22 नंबरमध्ये काय होतं सांगा, पेट्रोल होतं ना. ते म्हटलं हे काय पाजवायला, बरं पेट्रोल आहे त्याच्यामध्ये. कसं काय कळलं त्याला? स्मरण झालं ना, मागच्या वेळी सांगितलं होतं की झालं दे म्हणला 100 रुपये. म्हणजे ज्ञानाचा कसं गैरवापर करतोय आपण. आणि मग त्यावेळेस त्यांनी पाया पडला आणि निघून गेला. म्हणला तुम्ही खरंच शाणे डॉक्टर आहे, मी तुमची परीक्षा केली, माझं चुकलं. मग म्हणजे हां, स्मरण होतं का नाही तुम्हाला, स्मरण झालं का नाही? सगळे स्मरण ज्ञानी आहात. मग तिथं बाहेरच्या गोष्टीमध्ये सगळं स्मरण करायला आपण हुशार आहे, पण आपला आत्मा नित्य स्मरायला पाहिजे, त्याला विसरून जातोय. आम्हा नेहमी सांगतात म्हणून तर जाणणारा आहे, सतत वेदन करा तर त्याचं स्मरण राहावं. अन्य कुठले, हे माझा शत्रू, यांनी मला 10 वर्षापूर्वी असं वाक्य म्हणलं होतं, त्यांनी मला त्रास दिला होता, यांनी मला बोलवलंच नव्हतं, आमंत्रण दिलं नाही, असले सगळे स्मरण काय उपयोगाचे आहे? ह्याच्यानी काय वाढणार आहे सांगा? वैर वाढतंय का मित्रता वाढते? आणि आपल्याला वैरच वाढवायचं असेल तर संसार संपणारच नाही आहे आपला, आणि केवळ ज्ञानवृद्धी कधी प्राप्त व्हायची? मग सांगितलं म्हणून की ज्ञानाचा योग्य वापर करा, योग्य विषय द्या त्या ज्ञानाला, तर त्या ज्ञानाची सहजतेने वृद्धी होत जाते. ध्यानाचा प्रयोग करा म्हणून सांगितलं होतं तुम्हाला. जेवढं ध्यानामध्ये राहणार, त्या ज्ञानाला चांगला विषय देणार, तर नियमाने ज्ञान विकसितच होणार. आपल्या ज्ञानाचा क्षयक्षम आत्ता उघाड होत जातो. जर असं ध्यान करून बघा, त्याच्यासाठी कळेल.
पण आपण त्या ज्ञानामध्ये सतत एकाला इष्ट म्हणतो, एकाला अनिष्ट म्हणतो, एकाला चांगलं एकाला वाईट म्हणतोय. आणि त्याच्यामुळं हे असल्या परिणामामुळं उलट ज्ञानामध्ये ऱ्हास होत चाललाय, आपला क्षयोग संबंध होत चाललाय. तर एक परवा व्हिडिओ दिला होता कोणतरी, असं दाखवलेलं की जंगली उंदीर होतं, घूस होतं, घूस म्हणा, मोठंच्या मोठं घूस होतं. आणि ते जंगलामध्ये राहतात, आपलं फिरते तिकडं तिकडं. आणि त्याबरोबर जंगलातनं एक रस्ता जात होता ज्याच्यावरनं की वाहनं जायची, असं 4 व्हीलर गाड्या वगैरे खूप तेज जायची फास्टमध्ये. आणि मग एक दिवस काय झालं की एक ते घूस असते ते रस्त्यावरनं क्रॉस करत होतं. त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खूप मोठं झाडाचा तुकडा काहीतरी होतं, खायचं त्याचं खाद्य काय असेल ते. आणि ते एका साईडने दुसऱ्या साईडला जात असताना खूप फास्ट एक गाडी आली 4 व्हीलर. आणि ती आली आणि जस्ट त्याला आता क्रॉस त्याच्यावरून जाणार, आणि हा घाबरून पळायचं विसरून तिथंच उभारला ते उंदीर. आणि घाबरून गेला की आता मी मेलोच, त्याच्या तोंडातलं सुटून पडला आणि तो आ करून उभारला की आपण मरणारच आता असं. आणि ते मोठं असल्यामुळं त्या गाडीवाल्याला दिसलं समोर रस्त्यावर ते आहे. त्यांनी त्याच्या शक्तीने जेवढं होईल तेवढं फास्ट ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या जवळ जाऊन ती गाडी थांबली. तो काय मेला नाही. आणि मग त्याला खूप आनंद झाला की आपला जीव वाचला. आणि त्यांनी त्याला बघितलं, त्या उंदराने त्याला आणि त्या माणसाने त्या उंदराला. आणि मग त्यावेळेस त्या उंदराने त्याला सॅल्यूट केलं की तुम्ही माझं प्राण वाचवला, बेस्ट असं, थँक्यू असं म्हणल्यासारखं. आणि तो निघून गेला. काही दिवसांनी काय झालं, तोच गाडीवाला त्याच जंगलातनं दुसऱ्या एका रस्त्याने निघाला होता आणि एवढ्याच फास्ट चालला होता. आणि अचानक काय झालं, त्याच्यासमोर खूप फास्ट होता तो गाडीतून, आणि तेवढ्याच फास्ट एक झाडाचं मोठं ओंडका त्याच्यासमोर येऊन आडवा पडला. आणि त्यांनी जेवढं शक्य आहे तेवढं जोरात ब्रेक दाबला आणि त्या जाऊन ओंडक्यापर्यंत टच केलं, पण काय झालं नाही. आणि त्याला खूप राग आला की हे कोण आहे, कोण टाकलं माझ्यासमोर आणून असं. आणि त्यांनी उतरून बाहेर बघितला तर त्याला दिसलं त्या ओंडक्याच्या पुढं पूल तुटलेला होता आणि सगळं पाणी पुलावरून येत होतं. आणि त्यावेळेस त्यांनी त्या झाडाकडे बघितलं तर तेच उंदीर होतं की ज्याला त्यांनी वाचवलेलं होतं. आणि त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं थँक्यू. म्हणजे दुसऱ्याला वाचवत नसतो आपण तर म्हणजे आपलीच सोय करतोय. मग असं तिथं कशासाठी सांगत होते की एखाद्याला तुम्ही वाईट म्हणताय किंवा एखाद्याला चांगलं म्हणताय तर ज्ञानामध्ये काय होणार आहे, मग सतत हे भेदच जाणत राहणार आपण. म्हणून त्या ज्ञानाला सतत अभेद विषय द्या किंवा सगळ्याला समतेने पाहता यावं अशी दृष्टी द्या, तर तो विषय ते ज्ञान आपलं सुरक्षित राहणार. तर आपल्या ज्ञानामध्ये असा सहजतेने विकास होत जाणार. चांगला विषय असेल तर चांगलं फळ मिळणार आहे ज्ञानाचं. आणि नाहीतर मग पुन्हा पुन्हा आकुलता आणि दुःख हेच संसारवर्धक भाव होत राहणार. आणि या भावांचा नाश करायचा तर स्वतःला केवळ ज्ञानाने परिपूर्ण आहे हे पहा आणि जाणा. हो, जाणा. हा मी आत्मा शुद्ध सिद्ध ज्ञानवान आहे. या ज्ञानामध्ये कोणीही मित्र नाही, शत्रू नाही, इष्ट नाही, अनिष्ट नाही. समता स्वभावी आहेत, जाणतोय. सर्व जीव समान आहेत, जाणतोय. केवल ज्ञान रुद्धि संपन्नोऽहम् कर्ममल रहित निर्मल स्वरूपोऽहम् सिद्धोऽहम्. ओम.
नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायणं नमो लोये सौवसाणं